महाराष्ट्राच्या राजकारणाला कडाकी देणारा निर्णय तो म्हणजे बीड लोकसभा आणि बीड लोकसभा आणि गोपीनाथजी मुंडे यांचं समीकरण राहिलेलं आहे। आता या बीड लोकसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची लढाई यावेळी झालेली आहे। मागच्या वेळेस सुद्धा त्या ठिकाणी बजरंग सोनवणे हेच उमेदवार होते, परंतु त्या ठिकाणी पंकजा ताई उमेदवार नव्हते। आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे यापेक्षा कोण निवडून येणार आहे आणि कुठले फॅक्टर त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे ते आपण सविस्तर या ठिकाणी पाहणार आहोत। या पाहण्या अगोदर एकूण मतदार जर पाहिले तर 21,15,813 एवढे या ठिकाणी मतदार आहे आणि एवढे मतदार त्या ठिकाणी असताना एकूण मतदान त्या ठिकाणी किती झाले तर 15 लाख लोकांनी त्या ठिकाणी एकूण मतदान केलेलं आहे। अगोदरचा संपूर्ण निर्णय आपण या ठिकाणी तर 15,19,000 मतदारांनी त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। 2019 ची लढत त्या ठिकाणी आपण पाहिली तर 2019 ची लढतीत तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल बघा, या ठिकाणी उमेदवार 2019 ला सुद्धा बजरंग सोनवणेच होते। त्यावेळेस त्यांना जे मतदान पडलं होतं ते टोटल त्या ठिकाणी मतदान होतं 5,00,000 त्या ठिकाणी 9,080 किती 5,09,080 ही एवढं त्या ठिकाणी मतदान पडलं होतं। त्यानंतर या ठिकाणी बजरंग सोनवणे आणि प्रीतम ताही मुंडे त्यावेळेस होत्या तर त्यांना 6,78,175 मत तेवढे आणि बहुजन विकास आघाडी 92,139 मत होते। आता यावेळेस जर पाहिलं आणि आतापर्यंत जर मताची टक्केवारी पाहिली तर या टक्केवारीमध्ये तुम्हाला एक गोष्ट अशी जाणवल तर बघा, आतापर्यंत या ठिकाणी जर पाहिलं तर अगोदर जयसिंगराव गायकवाड हे बीजेपीचे कधीपर्यंत होते 1999 पर्यंत खासदार होते। त्यांना जे मत मिळाले होते ते 3,32,000। त्यानंतर जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यांना 4,25,000। त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडे भाजप एक मत वाढले 1,00,000 लाखांनी त्या ठिकाणी मत वाढले। त्याच्यानंतर 2014 ला पुन्हा 1 लाखाने मत वाढले 6,35,000 एवढे मत पडले आणि त्याच्यानंतर 2000 पोटनिवडणुकीमध्ये 2014 ला प्रीतमताई मुंडे यांना बीजेपी कडून सर्वाधिक आतापर्यंत बीड मधल्या लोकसभेमधले मतदान मिळाले ते म्हणजे 9,22,416 आणि या ठिकाणी जर 2009चा आपण जर निकाल त्या ठिकाणी पाहिला जो आता आपण या ठिकाणी पाहिला हाच निकाल या ठिकाणी बघा 2009चा निकाल जर पाहिला तर 2014चा 6,78,000 मतं आणि 5 लाख म्हणजे या ठिकाणी बीडचं समीकरण आणि राष्ट्रवादीचं समीकरण या ठिकाणी वेगळं नाही। कसं वेगळं नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर राष्ट्रवादीचे हे बजरंग सोनवणे किती मत आहेत त्यांना 5,09,000 आणि प्रीतमताई मुंडे यांना 6,78,000 एवढे मते म्हणजे एकंदरीत या मताचं अंतर 1 लाखापर्यंत आहे। परंतु आता ही बीडची लोकसभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे अतिशय चुरशीची आणि जातीवादी निवडणूक याला म्हणता येणार आहे। तशा प्रकारे वातावरण निर्मिती केली गेली आणि या ठिकाणी काही मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामुळे हा निर्णय कसा फिरवलाय तर या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल तर या ठिकाणी पहा आष्टी हा जो लोकसभा मतदारसंघ आहे सर्वाधिक बीड मधलं जर त्या ठिकाणी मतदान कुठे झालं असेल तर आष्टी या ठिकाणी सर्वाधिक मतदान झालं। त्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर परळीला कमी आहे परंतु आष्टीला सर्वाधिक मतदान झालेलं आहे आणि आष्टी आणि या परळी 2 मतदारसंघाने संपूर्ण हवाच त्या ठिकाणी केली। मागच्या वेळेस 2019 चा विचार केला तर त्या ठिकाणी 66% बीड या लोकसभा मतदारसंघाला एकूण मतदान झालं होतं। आताच्या या लोकसभेमध्ये टोटल 72% मतदान झालेलं आहे म्हणजे एकंदरीत विचार जर त्या ठिकाणी केला 6% मतदान वाढलेले बीडमध्ये आणि शेवटच्या दिवसामध्ये झालेले। मग बीडमध्ये एकूण गेवराईचे आमदार जे पंकजा मुंडे यांना समर्थन करतात, आष्टीचे आमदार, माजलगावचे आमदार सोळंके, परळीचे स्वतःच आहेत त्या ठिकाणी धनंजय मुंडे, त्याचबरोबर केज हे संपूर्ण जर 6 मतदारसंघ पाहिले तर या 6ही मतदारसंघात विधानसभेच्या संपूर्ण वातावरण हे पंकजा ताईकडूनच होतं। त्यामुळे बजरंग सोनवणे या ठिकाणी जर पाहिलं असेल तर संपूर्ण हे 3ही त्या ठिकाणी 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे संपूर्ण वातावरण पंकजा ताई यांच्या सोबत होतं आणि एकंदरीत आता तुम्ही 2019 मताची जर टक्केवारी पाहिली या ठिकाणी इतर कास्ट एक 5,50,000 पर्यंत मतदार जो बीड मध्ये आहे तो मराठा समाजाचा आहे। 4,40,000 पर्यंत मतदार तो आहे तो त्या ठिकाणी वंजारी समाजाचा आहे। इतर समाजाचा SC ST म्हणून त्या ठिकाणी अनेक आहे। या लोकसभेला बीजेपीनी त्या ठिकाणी जे वातावरण झालेलं आहे फक्त त्या ठिकाणी दलित या ठिकाणी पाहिलं अशोक हिंगे
वंचित बहुजन आघाडीचे आहे त्यांना एक साधारणतः एक 90,000पर्यंत, आता पाहिलं तर आपण आतापर्यंत मतदान पडेल 90,000पर्यंत त्यांना एक मतदान पडेल. त्यानंतर बजरंग सोनवणे यांना या ठिकाणी जर मतदानाची टक्केवारी वाढली तर बघा या ठिकाणी पंकजा ताई यांना जर मतदान त्या ठिकाणी 7 लाख एवढं जर मतदान पडलं किंवा 6,50,000 एवढं मतदान त्या ठिकाणी जर यावेळेस पडलं तर त्यांचा विजय निश्चित आहे. शक्यता त्या ठिकाणी संपूर्ण एक्झिट पोलनी त्या ठिकाणी बीड लोकसभा मतदारसंघाचं विजयी उमेदवार म्हणून त्यांनाच त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे. परंतु जर हे राजकारण पाहिलं असेल मागच्या वेळेस बघा, मागच्या वेळेस या ठिकाणी जर पाहिलं तर मतदान एकंदरीत 5,09,000 मत कोणाला पडले होते? बजरंग सोनवणे. आणि मागचा अनुभव आहे बजरंग सोनवणे यांना. इथं जर या ठिकाणी यांचं मतदान 1 लाखाने अजून वाढलं 6 लाख, ठीक आहे, तर इथं ही अतिशय अटीतटीची निवडणूक होणार आहे. आणि एकंदरीत त्या ठिकाणी जो उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आहे त्यामध्ये जास्त मताचं अंतर त्या ठिकाणी नसणार आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा आहे. आणि इथं पारड जड पंकजा ताईचंच आहे, ठीक आहे, कारण झालेली शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान आणि गेल्या वेळेस 2019-2014चं मतदान जर टक्केवारी पाहिली तर 66-65च्या दरम्यान आहे आणि 2023ची 72%. त्यामुळे इथं पंकजा मुंडे यांचा जो विजय आहे तो निश्चित मानला जातोय. संपूर्ण एक्झिट पोल त्याचबरोबर एकंदरीत मताची टक्केवारी पाहिली